नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण रम्याने आता वेगळंच प्लॅन सुरू केलेला आहे. सगळ्यांच्या समोर गोड गोड वागायचं आणि इकडे तिने असा डाव आखलेला आहे की त्या दिवशी जर खून झाला आणि बॉडी जर सिलिंग मध्ये ठेवली तर म्हणजे रम्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू आहे. आणि आता सध्या ती वसूच्या मागे हात धुवून लागलेली आहे. हे सगळं तिच्या डोक्यात सुरू आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे? इकडे पार्थ, काव्या, त्याचबरोबर नंदिनी, जीवा यांचा कांदे पोहेचा कार्यक्रम होणार आहे. तर इकडे रम्याने मात्र हा वेगळाच घाट घातलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या आणि नंदिनीने जीवा आणि पार्थला दोघांनाही एका रूम मध्ये कोंडलेलं असतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता सगळेजण एकत्र ब्रेकफास्टला असतात. जीवा आणि पार्थ एकत्र असतात. तर इकडे काव्या आणि नंदिनी एकत्र बसलेले असतात. तेव्हा मानिनी म्हणत असते, काय चाललंय तुमच्या हे दोघांचं? काय करताय तुम्ही हे नक्की? तुम्ही दोघी असंच तरसवणार आहात का माझ्या मुलांना? तुमचं हे लुटूपुटूचं भांडण सुद्धा आता आम्हाला नको वाटायला लागलेलं आहे, असं ते बोलत असतात. आणि मग नेमकं त्याच वेळेस इकडे वसू आणि रम्या रूम मध्ये असतात. तर रम्याच्या हातामध्ये एक रेड कलरची बॉटल असते. रम्याने हाताला नेलपेंट लावलेली असते, ती रेड कलरची असते. वसू म्हणत असते, रम्या काय चाललंय तुझं हे? काय करतेस तू? काल तर तू चक्क माझ्यावर हल्ला केलास. म्हणजे तुला ना जरा पण काही वाटायला गेलंय? असं का वागायला लागलीस तू? असं म्हणत तिला वसू बोलत असते. परंतु रम्या म्हणत असते की मी काही चुकीचं करत नाहीये, अगदी योग्यच करत आहे जे काय करते ते, असं तिला सांगते. तेव्हा ती म्हणते, अगं काल रात्री तर मी बघितलं, तू डोळे उघडे ठेवून होती आणि तुझ्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. मला तर धक्काच बसला, मला तर कळणंच गेलं हे सगळं काय चाललंय ते, काय होत होतं हे सगळं, असं ती विचारू लागते. तेव्हा रम्या म्हणते की असंच होणार आहे. सेलिंग बघ ना, विचार कर, त्या सेलिंग मध्ये जर डेड बॉडी पुरून ठेवली तर काय होईल? नक्की काय होणार आहे या गोष्टीचा विचार केलायस का तू? हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. इकडे सगळे नाश्ता करत आहेत आणि त्याचबरोबर इथे काउन्सिलर आलेले असतात, म्हणजे काव्या आणि पारच्या. मग अनिता येते, त्यांना बोलवते आणि त्या आलेल्या आहेत. काव्याला सांगते की तुमचे गेस्ट आलेत. काव्या म्हणते की हो. सगळेजण उठून उभे राहतात. काउन्सिलर आलेले असतात आणि काउन्सिलर म्हणतात की 6 महिने झालेत, आता काय ठरलंय तुमचं? तेव्हा हे सगळेजण सांगू लागतात की नाही, आम्हाला डिवोर्स नकोय. तेव्हा काउन्सिलर म्हणतात की अरे वा. परंतु आता विक्रम त्याचबरोबर सगळे तिथं आहेत आणि इकडे रम्या आणि वसूचा वेगळाच प्लॅन सुरू आहे. रम्या म्हणत असते की बघ, कसं आहे माहितीये का, की तुला वाटतं तसं नाही आई, मी हे सगळं सोडून देते असं तुला वाटतंय? नाही, असं कधीच होणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं ती तिला सांगू लागते. तेव्हा मात्र मध्येच आता या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि हे सगळं जे काही वागणं आहे ते विचित्र असं चाललेलं असतं. त्याच वेळी काव्या, पार्थ सगळेजण तिथं असतात आणि यांच्या सगळ्यांचं सुरू आहे ते म्हणजे आता डिवोर्स नकोय आम्हाला, आम्हाला एकत्र राहायचंय. तेव्हा काउन्सिलर सांगू लागतात की हो, मी पाहिलंय तुमच्या दोघांबद्दल, हे सगळं जे काय आहे ना ते पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुमचा जो रील होता ना तो ह्याच्या वेळेचा मीडियामध्ये जे काव्याने बाजू घेतलेली, तो रील सुद्धा मी पाहिलेला आहे, असं काव्याला त्या सांगत असतात. आणि त्याचबरोबर विक्रम सगळेजण तिथं आहेत. नंदिनी आणि जीवा यांचं सुद्धा नातं कसं आहे, त्यांच्या काउन्सिलरने जाताना मला सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आता त्या काउन्सिलर सांगत आहेत. आणि त्याच वेळी इकडे आता धनंजय आणि शारदा सुद्धा आलेले असतात. ते म्हणत असतात, पण आता आम्हाला असं वाटतंय की हे लग्न जे होणार नाही, म्हणजे हा डिवोर्स होणार आहे, असं त्यांचं चालू असतं. तेव्हा हे सगळे म्हणतात काय? तेव्हा ते म्हणतात की हो, आता डिवोर्स तर झालाच पाहिजे. मग मात्र धक्का बसलेला असतो, तो म्हणजे काव्या, पार्थ, त्याचबरोबर जीवा, नंदिनी हे असे का बोलत आहेत हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग मात्र विक्रम सगळेजण तिथं असतात आणि मग विक्रम म्हणतो की काय होणार आहे माहितीये का, हा तुमचं जे तुम्हाला बळजबरीचं जे नातं होतं त्यातून आम्ही तुम्हाला मुक्त करणार आहोत. मग मात्र या सगळ्यांना खूप भारी वाटतं, कारण त्यानंतर पुन्हा होणार असतं तो म्हणजे शाही विवाह सोहळा. या शाही विवाह सोहळ्याचं जे काय सेलिब्रेशन असतं, जो काय सगळा घाट घातलेला आहे तो अशा पद्धतीने सुरू झालेला असतो. आणि मग मात्र शारदा म्हणते की कसे आत्ता डिवोर्स होणार आहे, पण तुमचं थाटामाटात पुन्हा लग्न लावलं जाणार आहे. मग काव्या, नंदिनी सगळे म्हणू लागतात. काव्या म्हणते की म्हणजे पुन्हा सगळं होणार, सप्तपदी पुन्हा, मेहंदी पुन्हा,
हे सगळं ते विचारतात तेव्हा हो, अगदी सगळं पाहण्याच्या कार्यक्रमापासून सगळ्या गोष्टी होणार आहेत. तेव्हा पार्थ म्हणतो की मला काव्याशी बोलायचंय आणि तो काव्याला पकडतो आणि घेऊन जातो. तेव्हा जीवा सुद्धा इकडे म्हणतो की मला नंदिनीशी बोलायचंय. तेव्हा जीवाला नंदिनी सांगत असते की जीवा म्हणतो की मी स्वतः तुला न्यायला येणार आहे आणि त्याचबरोबर माझ्या आजोबांची जी कार आहे ना ती घेऊन येणार आहे. नंदिनी म्हणते पण आपली रिक्षा पण सोबत आली पाहिजे हं. तेव्हा जीवा म्हणतो की हो नक्की, रिक्षा सुद्धा सोबत येणार आहे असंही सांगितलं जातं. इकडं काव्याला लगेचच पार्थ सांगत असतो की मी घोड्यावरती वरात घेऊन येणार आहे आणि अगदी मानाने पुन्हा घेऊन येणार आहे असं सांगत असतो. तेवढ्यात मानिनी तिथे येते. ह्या दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली असते. मानिनी म्हणत असते काय चाललंय, हे झालं का तुमचं, चला चला असं म्हणत मानिनी त्या दोघांनाही बोलत असते. इकडे नंदिनी आणि जीवाकडे शारदा आलेली असते आणि ती म्हणत असते चला पुढची बोलणी करायची आहेत, आता लग्नाचे विधी सुरू होणार आहेत ना. मग या सगळ्यांना बोलवलं जातं, सगळेजण जमलेले आहेत आणि त्यासोबतच आता नक्की काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत हे सगळं चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर पाहण्याचा कार्यक्रम होणार आहे. रितसर आम्ही मागणी घालायला सुद्धा येणार आहोत. तेव्हा इकडे मानिनी म्हणते हे काय प्रत्येक वेळेस, आणि मुलीकडच्यांनीच काय मुलाकडच्यांनीच मुलीकडे बघायला यायचं असं थोडंच आहे, मुलीकडच्यांनी आलं तरी चालतं. तेव्हा शारदा म्हणते बरोबर आहे, कसं आहे मुलीकडच्यांनाही कधीतरी आयते पोहे खायला मिळाले पाहिजेत. त्याच वेळी रम्या तिथे आलेली असते. रम्याकडे सगळेजण पाहत असतात. रम्या म्हणते कोणाचं लग्न, काय चाललंय तुमचं बोलणं. तेव्हा सगळे रम्याकडे पाहतात. रम्या म्हणते की काय झालं. तेव्हा काव्या उठते आणि काव्या सांगू लागते की हो आमच्या लग्नाबद्दल बोलणी चालू आहेत, आमच्या लग्नाबद्दल हे सगळं सुरू आहे असं काव्या स्पष्टपणे सांगत असते. आणि त्याच वेळी काव्याचं हे बोलणं ऐकल्यावर रम्याला धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात. तेव्हा पार्थ आणि जीवा बोलू लागतात की झालं आलीस ना तू पुन्हा पुन्हा आमच्या नात्यामध्ये अडथळा निर्माण करायला. आता ह्या लग्नामध्ये पण काही नवीन संकट आणायचंय का, हे डोक्यात आहे का, असं तिला बोलत आहेत. तेव्हा मात्र ती म्हणत असते नाही नाही, मी मनापासून ही गोष्ट ऍक्सेप्ट केलेली आहे, असं काही नाही होणार आहे. मी आईला पण समजवेल, मी आईला पण सांगेल की असं काही होणार नाहीये, मी खरंच ही गोष्ट ऍक्सेप्ट केली असं ती ओरडून सांगू लागते. तेव्हा मात्र आता इकडे ह्या चौघांचा विचार चाललेला असतो की नक्की करायचं काय. काव्या म्हणते की ठीक आहे ना, ठेवूया विश्वास. तेव्हा पार्थ आणि जीवा दोघंही म्हणत असतात की नाही, रम्यावरती विश्वास ठेवण्याच्या लायकीची ती नाहीये. आजपर्यंत तिनं जे कांड केलेले आहेत ते आपल्याला सगळे माहिती आहेत, त्यामुळं आपण रम्यावरती विश्वास ठेवायचा नाही असं सगळ्यांचं ठरलेलं आहे. तेव्हा रम्या म्हणते की बघ ते चौघजण माझ्याबद्दलच बोलत असणार आहेत. वसू म्हणत असते अगं पण ते ठेवतील का तुझ्यावरती विश्वास. तेव्हा रम्या म्हणते की नाही ते ठेवणार नाहीयेत मला माहिती आहे, पण आता त्यांच्या चौघांचं जे डिस्कशन चालू आहे ते माझ्याबद्दलच चालू असणार आहे. मी काय करणार आहे, माझं काय करणं चालू आहे याबद्दल त्यांचं सुरू आहे. इकडे आता कांदे पोहेचा कार्यक्रम आहे आणि मुलाच्या घरी मुलींना घेऊन आता मोहिते फॅमिली आलेली आहे देशमुखांच्या घरी. आणि मग मात्र कांदे पोहेचा कार्यक्रम छान पद्धतीने पार पडतो. आणि इकडे रम्याने मात्र आता एक वेगळा प्लॅन केलाय तिच्या डोक्यात, असं आहे की वसूला मारून टाकायचं. म्हणजेच तिनं म्हणलेली आहे की डेड बॉडी सुद्धा आपण सिलिंगमध्ये लपवून ठेवू शकतो, असा तिच्या डोक्यात प्लॅन सुरू झालेला आहे. तर हा इकडे कांदे पोहेचा कार्यक्रम पार पडतो आणि तिकडे रम्या मात्र वसूला मारायची तयारी करते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.